17 ऑगस्ट 2026 श्रावणातला पहिला सोमवार आणि याच दिवशी आलेली आहे नागपंचमी। विशेष म्हणजे यावर्षी नागपंचमी ही श्रावणी सोमवारीच आलेली आहे, त्यामुळे यंदा एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत योगायोग जुळून आलेला आहे। श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही अत्यंत पवित्र सण एकाच दिवशी आलेले आहेत। शास्त्रानुसार भगवान शिव आणि नागदेवता यांचे नाते अतूट आहे। भोलेनाथांनी नागदेवतेला आपल्या गळ्यात स्थान दिले आहे, त्यामुळे जेव्हा सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येतात तेव्हा त्याला शिव नाग योग किंवा महासंयोग म्हणतात। या दिवशी महादेवाची आणि नागदेवतेची एकत्र पूजा केल्याने पूजेचे फळ 1000 पटीने मिळते अशी मान्यता आहे। विशेषतः ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष किंवा राहुकेतूचे दोष आहेत त्यांच्यासाठी हा दिवस एक सुवर्ण संधीच आहे। या दिवशी केलेल्या उपायांमुळे कुंडलीतील दोष दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे काय करावे किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका अजिबात करू नयेत, तसेच श्रावणी सोमवार असल्यामुळे आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो। श्रावणी सोमवारचे तर महत्त्व अगदी खास आहेच, पण नागाला शिवशंकरांच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळखही मानली जाते। श्रावणातला पहिला सण हा नागपंचमी असतो। नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि यावर्षी पहिल्या श्रावणी सोमवारीच म्हणजे 17 ऑगस्टलाच नागपंचमी साजरी होणार आहे। तर नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने अनेक समस्या दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आता नागपंचमीचा सण पहिल्या श्रावणी सोमवारी आलेला आहे, त्यामुळे या दिवशी महादेवांसोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे। तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे, कारण या दिवशी सोमवार पण आहे आणि या दिवशी आपण नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ मिळू शकते। तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात, भावाचा उपवास म्हणून। या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष सुद्धा कमी होतो। नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी उत्तम दिवस आहे। या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता, कारण श्रावणी सोमवार आहे। त्यासोबतच शिवशंकरांचा रुद्राभिषेक करणे सुद्धा खूप फायद्याचे आहे। पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असे दोन दुग्ध शर्करा योग जर जुळून येत असतील तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो। तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास सायंकाळी आपल्याला सोडायचा आहे। म्हणजे आपण जो श्रावणी सोमवार करणार आहोत तो आपल्याला सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे। भगवान शंकरांच्या भक्तीसाठी श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा आपण करायला हवी। या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घराची साफसफाई करावी, आपली रोजची कामे आटोपून घ्यावीत। आता दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आधी कोणाची पूजा करावी। तर सकाळी उठून स्नान केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला भगवान शिवाची पूजा करायची आहे। महादेवांचा मंत्र जप करत आपल्याला शिवलिंगावरती पाण्याचा, दुधाचा अभिषेक करायचा आहे। या दिवशी शिवलिंगावरती एकतरी बेलपत्र नक्की अर्पण करा। तसेच शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगावरती नक्की वाहा आणि शक्य झालं तर आपण स्वतः देखील महादेवाची सेवा उपासना करताना पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी शिवामूठ अर्पण करायची आहे। आपल्या उजव्या हातामध्ये मूठभर धान्य घेऊन ते थोडेसे ओले करून मगच आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ सोडायची आहे। तर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। तुम्हाला जर 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही त्या व्रताला पहिल्या श्रावणी सोमवारपासून सुरुवात करू शकता।
श्रावणातली काही व्रत स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात. श्रावणी सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा, कारण तो आरोग्यप्राप्ती, धनधान्य, संकट निवारण, पुत्रप्राप्ती, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारचा उपवास जरूर करावा. त्यासोबतच या दिवशी नागपंचमी आहे, त्यामुळे या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. नागाच्या प्रतिमेवरती दूध वाहून आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे. तुमच्या घराजवळ कुठे वारूळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नागाची पूजा करू शकता, किंवा मग तुमच्याकडे वारूळ नसेल तर तुम्ही घरामध्ये तांदूळाच्या साहाय्याने किंवा रांगोळीने नागाचे चित्र काढून त्याची देखील पूजा करू शकता. काही जण मातीची मूर्तीसुद्धा बनवतात नागाची आणि त्याचे देखील पूजन करतात, तसे देखील करू शकता. किंवा असा कागद मिळतो नागपंचमीचा बाजारामध्ये, तो आणून घरामध्ये चिकटवून किंवा कागदावरती नागदेवतेचं चित्र काढून त्याची देखील पूजा करू शकता. असेही म्हणले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. या दिवशी आपण सापांना दुधाने अंघोळ घालणे, म्हणजे नागाच्या प्रतिमेवरती दुधाने अभिषेक करणे आणि पूजा करून नागाला दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्याच्या पिकाचे रक्षण करत असतो. यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. तसेच या दिवशी नववधू माहेरी येतात, झिम्मा, फुगड्या, विविध खेळ खेळतात, झाडाला झोके घेतात. अशा सर्व गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. सकाळी शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे. नागदेवतेच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला दूध अर्पण करायचं आहे. लाह्यांचा आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. नागपंचमीच्या दिवशी आपल्या संस्कृतीत काही पारंपरिक नियमसुद्धा पाळले जातात, जे पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ते म्हणजे या दिवशी तवा आणि विळीचा वापर टाळला जातो. या दिवशी स्वयंपाकघरात चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही. तसेच विळीने किंवा चाकूने काहीही कापले जात नाही. त्यासोबतच तळलेले पदार्थही टाळायला सांगितले आहे. या दिवशी शक्यतो लोखंडी कढईत तळलेले पदार्थ बनवणे टाळतात. जेवणामध्ये उकडीचे पदार्थ जसे की पुरणाची दिंड आणि मोदक बनवण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी शेतात किंवा घरात कुठेही जमीन खणली जात नाही, कारण यामुळे नागदेवतेला इजा होऊ शकते अशी श्रद्धा आहे. असे काही नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेले आहे. त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी काही चिरू नका, कापू नका, चुलीवर तवा ठेवू नका, तळू नका. मात्र या दिवशी उकडलेली पुरणाची दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. म्हणजे नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुरणाची दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीचा सण स्त्रियांच्या खूपच आवडीचा सण आहे. या दिवशी सर्व स्त्रिया छान असे अलंकार, दागिने घालून, नवीन साडी नेसून, छान नटून थटून नागदेवतेची पूजा करण्यासाठी जातात आणि विविध खेळ खेळून हा सण आनंदाने साजरा करतात. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची, म्हणजे श्रावणी सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकरांची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवतेची पूजा करण्याचा आणि सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शंकरांची तर अवश्य पूजा करा. त्यासोबतच नागदेवतेची पूजा करून नागदेवतेचा मंत्र नक्की म्हणा. तर अशा प्रकारे 17 ऑगस्टचा हा दिवस शिवभक्तांसाठी आणि नागदेवतेच्या उपासकांसाठी एक मोठी पर्वणीचा आहे. हा दुर्मिळ योग अजिबात चुकवू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.